गोवर्धनधरं वंदे गोपालं गोपरूपिणं गोकुलोत्सवमीशानं गोविंदम गोपिकाप्रियम. ओम श्री हरिगुरुभ्यो नमः. आम्ही हे वर्ष अधिक ज्येष्ठ मासाचे एक सुंदर भांतू अनेक रीतीरी हज्जे महात्म्याने पर ऐकून घेऊन अनेक पुण्य काम करतसर भाग्य देवान अनुग्रह केला. हंतु अधिक मास महात्म्यमी चिंतन करताना बृहन्नारदीय पुराण इत्यादी पर ग्रंथा भितरी अधिक मासाचे महात्म्य एकेकाची कथाभाग मुखांतर मी चिंतन करेत. एक हंतु कथाभाग कसं म्हणरी सुशर्म म्हणून सांगून घेऊन तागेले एक कथाभाग येता. सरस्वती नदी तीर म्हणताना एक सरस्वती नदी तीर म्हणजे कोडले आमका गौडसार सुद्धा ब्राह्मणांक समेत एक कसन की एक संबंधस म्हणून सांगून आमका एक चिंतन करेत. असर सरस्वती नदी तीरांतू सुशर्म म्हणून एकलो ब्राह्मण आशिलो. नित्य ताणे भिक्षा इत्यादी पर घेवचे घरघरा वचून घेऊन भिक्षी घेऊन नित्य त्यांची एक भिक्षे दुकान येईल द्रव्या मुखांतर तागेले कुटुंब पालन करून घेऊन येत असेल की अशी त्या घेऊन नित्य तागेले एक दिनचर्या कसं नाही म्हणून सांगली देवाक अर्पण करचे म्हणतात. देवाला सेव ताणे कितना के सोणी तगलगी अनेक रीतीरी संपत्तु नाश्यपुरो देवल वैरी विश्वासु असून घेऊन नित्य देवल सेव करतेसिलो. तंतुही विशेष कसं नाही म्हणरी एक दिव लावतसले म्हणतात एक नंदादीप एक देवल सन्निधानांतू समर्पण करतसिलो. आम्ही हे नंदादीप विषय चिंतन करताना अधिक मासान समेत एक दीपदान केलरी तशीची दिव लायलरी कसन एक पुण्याफल म्हणून हज्जविषयी फुडले संचिके भितर आम्ही ऐकलं असायचे. अशी नित्य निरंतर दीपनिपुर एक देवल सन्निधानांतर्पण कोर्ण प्रति दिवस म्हणकेची अधिक मासान समेत देवल आराधन को नैल. अशी एक अधिक मासाची एक दिवस एकादशी पर्वकाल तसर अधिक मासाची एकादशी दिवसाक आमका मुख्य जावन सांगेल ब्राह्मणांक कसं नाही म्हणून सांगली उपवासस का म्हणून सांगून तशी उपवास असून घेऊन रात्री कालाचेरी देवालय विषयानं चिंतन करचे. तशीच रात्री काल एक निद्रा कुरुनज्ज म्हणून सांगून म्हणताना जागरणस का म्हणून सांगून जागरण असून घेऊन असेल संदर्भांतू देवा लाईल तसले एक दिव त्याला ऊन दावून घेऊन आणि स्वल्प वेळानं संतोष एक संदर्भ त्या येऊची संदर्भांतू दिव सनद तस एक खैकी दुखून घेऊन एक मज्जर येतस विंद्राक हिंबालसून घेऊन येतस विंद्रा धुरका म्हणून सांगून घेऊन म्हणतात विंद्रा धोरचे एक लाग घेऊन पावला विंद्राक दोरचे वत्त म्हणतात विंदूर चुकून घेऊन चमकला ते मज्जराज पाय लागून घेऊन सान असेल दिवो पुन्हा नंदादीप म्हणकेची पुन्हा त्याचे खज्जर वचून घेऊन चंद दावून घेऊन जोडचे आरंभದಲ್ಲಿ हक्क आश्चर्य दावून घेऊन तदनंतर कसन करचे म्हणून सांगून घेऊन ते दिवदरीची त्यांना संरक्षण करून घेऊन येईल. तदनंतर पुन्हा त्याला निघा हिरदिवसू द्वादशी संदर्भ देवालय सन्निधानांतू एक ताणे पारायण इत्यादी परा केले देवाल पूजन इत्यादी परा दल्ला म्हणताना त्या दिवसाक ते कंची एक मज्जर असत ते मज्जर कारणांतरानं ते गेली. त्या संदर्भांतू त्या मज्जरले एक जीवात्म हुरका म्हणून सांगून घेऊन वैकुंठ दुखून घेऊन विमान येऊन पावले म्हणून हक्क आश्चर्य दत्ता इथले पुरा हा उपवास व्रतनी पुरा केला. म्हणताना ते एक मज्जर हक्क आपण वर्षी काहीतरी वैकुंठ दुखून विमान येला म्हणताना कसन पुण्य केला हे मज्जरांना म्हणून सांगून म्हणताना एक संतू दावत तसली एक कसन की एक दिवस ते दिव पुन्हा उज्वाड दावत तशी करलेलं ते मज्जरांनी मिळते गोतनाशी दावून शेपोर म्हणताना एक दिव लायलर कितले पुण्याफलस की ते पुन्हा संरक्षण को नायलर समेत तिथलेची पुण्याफलस म्हणून सांगून ताजी मुखांतर कळले. म्हणताना ताणे खंचे विंगर दिवसने अधिक मासाच्या पर्वकालाचेरी लाईल तसल ते एक दिव देवाक समर्पण केलं तसल दिव म्हणताना त्या संरक्षण केलं तसले मज्जराक तसली एक उत्तम गती मिळका म्हणून दरी आम्ही आमका ज्ञानवंत दावून घेऊन असाची मनुष्य जन्म घेऊन म्हणतात आम्ही दरीची नित्य निरंतर तसल ते दिवो इत्यादी परा देवा अर्पण करची की दीपदान करची की असं पूर केलं मात्रानं खंचिन म्हणून पुण्याफल आमका मेळचे पुरो म्हणून सांगून ह्या एक कथाभाग मुखांतर दावून घेऊन अधिक मास महात्म्य संदर्भांतू पुराणांतू उल्लेख करतात. श्री कृष्णार्पणमस्तु.